असेल, एकदम गजबजलेला भरलेला असेल आणि आपल्या लवली म्युझिकल ग्रुपच्या तालावर सगळे पब्लिक नाचत असेल. आम्ही एक कलाकार आहोत. आम्ही कलाकार, आम्ही इथंच आणि इकडे साप आलेला आहे. साप पकडतो का? चल ना. गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांजोच्या तालावर. जवा गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांजोच्या तालावर. हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सौरभ सुरेश म्हात्रे. आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा शो आहे साई गावात. आई भवानी माता मंदिर या देवीची पालखी सोहळा व जागरण सोहळा गाजवण्यासाठी व वाजवण्यासाठी आपण चाललो आहोत साई गावात. तर साई गाव म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, कारण की आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात याच ठिकाणापासून सुरुवात केलेली आपल्या ब्लॉगची. तर तुम्हाला माहितीच असेल, 2 वर्ष आपण सलग चाललेलो आहोत तिकडे. पहिल्या वर्षी आपण जागरण आणि पालखी सोहळा वाजवलेला वरच्या पाड्याचा, आणि लास्ट इयर पण वरच्या पाड्याचं आपण जागरण वाजवलेला, आणि या वर्षी पुन्हा आपण जागरण आणि पालखी सोहळा वाजवण्यासाठी चाललेलो आहोत. आता थोड्याच वेळात आपण निघू, आपले मेंबर्स पण येतील. त्या अगोदर मी काल बँजो आणि काढून ठेवलेले बाहेर, थोड्या तारा वगैरे चेंज करून घेतल्या, कारण की 2 दिवस खूप तिकडे काय भेटणार नाही. सो सगळं करून सेट करून ठेवलं आणि आता टेम्पोमध्ये ठेवीन मी थोड्याच वेळात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचा माहोल एक नंबर असतो. जागरणाला तुम्ही बघितलाच असाल, एवढा क्राऊड असतो ना, फट्टे वाजवायला खूप धमाल येते तिकडे. आणि त्यांची परंपरा ही मला वाटतं 100हून अधिक वर्षांपासून चालत आलेली आहे. तर बघूया, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. खूप मजा येणार आहे, खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. कारण की लास्ट इयर पालखीचा सोहळा होता, पण आपला मान नव्हता, वरच्या पाड्याचा मान नव्हता. यावर्षी वरच्या पाड्याचा मान आहे. तर आपण परत चाललेलो आहे गाजवण्यासाठी. तर मचवून येऊया. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघत राहा कशी धमाल येते. आता बँजो मी काढून ठेवलेले, तर ते ठेवतो मी टेम्पोमध्ये. आता आलोय, टेम्पो जस्ट ओपन केलेला आहे, बघू शकता आपले इन्स्ट्रुमेंट. आणि बघा बँजो घेतलेला आहे एक्स्ट्रा स्पेअरमध्ये, तिकडे एक्स्ट्रा लागेल कारण की लास्ट इयर पण तारा तुटलेल्या, सो दुसरा बँजो लावलेला. तर चला आता पटकन ठेवून घेतो इन्स्ट्रुमेंट आणि जातो आणि काहीतरी खाऊन घेतो पहिले. बाय. आपला एक नंबर मेंबर हा, मजाच मजा. मजाच मजा. बघा सगळे मेंबर्स आलेले आहेत आणि आपण आता थोड्याच वेळात निघतोय. थोड्याच वेळात निघायचंय. आणि इकडे साप आलेला आहे. साप पकडतो का? चल चला चला बघू. चला हे बघा, इकडे आहे, इकडे साप आहे. चला या सगळ्यांनी बघू, पकडूया. जंगल सफारी, जंगल सफारी. हे बघ अजून धामण आहे. कुठे धामण आहे पाण्याचं. कुठे दिसतोय? मी गप्पी काढायला झालं होतं. कुठे दिसतोय तुला? खाली गेलं. हे ना आता पकड. बघा साप आहे या फिश टँक मध्ये. काय करशील माहिती का? पाणी कमी कर ना, त्याच्यावर काहीतरी ढाकण दे. दिसला तर नाही. धामण आहे. जस्ट आपण मगाशी निघालो आणि डायरेक्टली आपण CNG पंपवर आलेलो आहेत.
माझ्या गाडीत बघा बंडे आहे, व्यंकटेश आहे, छोट्या आहे आणि रोहित आहे आपला थापी मॅन रोहित. बऱ्याच दिवसांनी रोहित पण आलाय आणि आजचा शो मचवायचा आहे कारण की दरवर्षी आपण जातो आणि तिकडे गाजवूनच येतो. ते यावर्षी पण आपल्याला वाजवायचंच आहे आणि गाजवायचं आहे. यावर्षी आपल्याला पालखी सोहळा पण आहे तर फुल मचवून यायचं आहे. उद्या आपले अर्धे मेंबर्स येणार आहेत, रित्या, सूरज आणि सोहम आणि अजून बाकीचे मेंबर्स येतील. तर चला आता जातो आणि जाता जाता तुम्हाला भेटतो. बाय. तर फायनली पोचलेलो आहेत आपल्या लोकेशनला आणि हाच तो स्पॉट आणि हाच लोकेशन. आता बघून घ्या, आता गर्दी कमी आहे पण थोड्याच वेळात इकडे माहोल वेगळा असेल, एकदम गजबजलेला भरलेला असेल आणि आपल्या लवली म्युझिकल ग्रुपच्या तालावर सगळी पब्लिक नाचत असेल. खूप आतुरता आहे. आपण दरवर्षी वाजवतो आणि बघा इथे मंदिर आहे, खूप सुंदर प्रकारे सजवलेलं आहे. लाईट आणि अजून इकडे लाईट सेटअप पण राहिलेला आहे आपल्या वरच्या पाड्याचा. बघा ही जागा आहे. तर चला आपण आता ना देवीच्या पाया पण पडून घेऊ. आलोय तसं कारण की नंतर मग भेटत नाही पाया पडायला. तर पाया पडून घेऊ आणि नंतर लगेच सेटअप करून घेऊ. भेटतो तुम्हाला डायरेक्ट वाजवताना. बाय. तर जस्ट सेटअप लावून झालेला आहे, बघू शकता. आजचा सेटअप आहे 4 रोटो, 4 बेस, 3 थापडोल, 2 ताशे, 2 कीबोर्ड, 1 बँजो आणि त्या अगोदर आपल्याला हे बघा इकडे रनिंग सेटअप पण आपण रेडी ठेवलेला आहे. त्या अगोदर आपल्याला रनिंग वाजवायचं आहे. अर्धा तास रनिंग असेल. त्यांची ड्युटी घेऊन यायची आहे मंदिराजवळ. तर तेव्हा पण मजा येते खूप. नाचायला पब्लिक असते तेव्हा पण इकडचा जो माहोल असतो, हे बघा बॅरिगेटर लावलेले आहेत प्रोटेक्शनसाठी आम्हाला. इकडे पण बघा रोटोवाल्यांसाठी लावलेले आहेत कारण की पब्लिक एवढे असते ना, तुफान पब्लिक असते. इकडे पूर्ण भरलेला असतो क्राऊड. खूप मजा येते इकडे वाजवायला आणि सेटअप तुम्हाला दाखवतो नीट कसा लागलाय सेटअप. मंदिराच्या समोरच असतो इथे कार्यक्रम जागरणाचा आणि खूप धमाल धमाल म्हणजे एक नंबर मजा येते एकदम. तर चला आता तयारी करायला पण जायचं आहे. तुम्हाला सेटअप कसा केला आहे तो दाखवतो आणि डायरेक्ट जातो फ्रेश व्हायला आणि फ्रेश होऊन डायरेक्ट मग आपण ड्युटी घेऊन येतानाच भेटू. बाय. आपण आलेलो इकडे बघा. आता थोड्या वेळ आपण सुरुवात करतो. आपली पोरं पण मला रेडी आहे. चला आता वाजवा.
सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार. मोटार म्हणतात बा फिरायला मोटार. A few moments later. फायनली आजचा जागरण सोहळा आपला संपन्न झालेला आहे आणि एक नंबर वाजवलं पुराणी पण आणि क्राऊड एवढा होता. कसं वाटलं वाजवणं? एक नंबर. उद्या परत आपल्याला पालखी पण वाजवते आणि सकाळी मेन ताट्या. तर माऊली पळायला रेडी आहे ना? लपडी झाली तर पळा. तर खूप मजा असते इकडे म्हणून आम्ही येतो इकडे दरवर्षीप्रमाणे. अजून काय बोलायचं? एक नंबर. मला मगाशी बोललेला आवाज येईल का? एक नंबर आवाज पॅक केला. ह्याचं काहीतरी होतं तिकडे डीजे लावलाय. आवाज येईल की नाही बोलतो तुमचा आवाज वाढव. त्याला बोललो मी आवाज येईल तू टेन्शन नको घेऊ. आणि आवाज असा फट्टे होता आणि क्राऊड एवढा होता ना वरच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. आता चला इन्स्ट्रुमेंट पॅक करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. आपला भाऊ इकडे वाजवायला होता आणि
आम्ही आणि दरवर्षी असतो. हा ह्या साईडला, हा मी त्या साईडला दरवर्षी असतो आणि दरवर्षी येतो तो सक्सेस आहे हे समजून चाला. बरोबर ना? नाही फेकून देतील ना पब्लिक कशी आहे. मस्त मस्त. भावाचं पण एक नंबर नाव आहे. असंच नाव होत राहो. आईच्या चरणी प्रार्थना आहे. आणि एकच बोलील, भेदभाव करू नका. मोठेपणा करत नाही. आम्ही एक कलाकार आहोत. आम्ही कलाकार, आम्ही इथंच इथे आणि जाऊ. आम्हाला वरती नाही जायचं. आम्हाला म्हणजे एक तुम्हाला सांगतो, देवाच्या किंवा सगळ्यांच्या कृपेने भरपूर काय मिळालं ना रे, भरपूर काय मिळालं. मुळात म्हणजे ही कला मिळाली, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. रास्ते अलग आणि याच्या पण डॅडींचं नाव म्हणजे फक्त डॅडींच्या डॅडींचा एक मस्त एक नंबर. भेटू नंतर परत. चला लव यू. हे चला ब्रदर.